नमस्कार आणि गुड मॉर्निंग एव्हरीबडी। मी संभाजी अच्युतराव पाटील, रिटायर्ड DYSP सातारा आणि ॲडव्होकेट सातारा। आज 1 जुलै 2025 बरोबर 1 जुलै 2024 रोजी म्हणजे 1 वर्षापूर्वी भारतामध्ये नवीन 3 कायदे म्हणजेच भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणांनी त्यापूर्वी त्यांचे चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण केले होते। या संबंधाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गृहमंत्री साहेब यांनी सुद्धा CIDचे प्रमुख माननीय प्रशांत बोर्डे सर आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी करताना नवीन कायदा नेमका कोणत्या तारखेपासून कशा पद्धतीने अंमलात येईल, अपराध हा 30 जून 2024 पूर्वी असेल तर गुन्हा कोणत्या कलमाखाली दाखल होईल, कोणत्या कायद्यानुसार दाखल होईल, तपास कोणत्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे होईल, याबाबतचं जे स्पष्टीकरण NCRB मार्फत देण्यात आलं होतं त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि थोडक्यात विश्लेषण करून सर्व महाराष्ट्रामधल्या 1000 पेक्षा जास्त पोलीस ठाण्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली। सुरुवातीला काही अडचणी आल्या, परंतु त्या अडचणी दूर करण्यासाठी माननीय न्यायालयाने, सरकारी वकील मंडळींनी तसेच आरोपींच्या वकिलांनी सुद्धा खूप चांगली मदत सर्व पोलीस यंत्रणा आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला दिलेली आहे। परंतु तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या तरतुदी या पोलीस दलाला शिकणे आवश्यक होते। त्यापैकीच एक म्हणजे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट। याबाबत मात्र संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 47(1) व 2 मधील ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आणि त्या अटकेबाबतचा आधार नेमका काय आहे आणि अटकेबाबतची कारणे ही वेगळी, याबाबतचं स्पष्टीकरण माननीय सर्वोच्च न्यायालयाने 24 मे 2024 रोजीच केलेलं होतं आणि त्यामध्ये ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आणि ग्राउंड्स ऑफ रिझन्स ऑफ अरेस्ट यामधील थिन लाईन म्हणजे अतिशय बारीक अशी असलेली फरकाची रेष ही स्पष्ट करून सांगितली होती। त्याप्रमाणे नवीन कायद्याची अंमलबजावणी करताना आम्ही सुद्धा अनेक ठिकाणी पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। त्यामध्ये माझे सहकारी वसंत साबळे यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व अंमलदारांना कायद्याची अंमलबजावणी करताना अडचणी कशा दूर करायच्या ते स्पष्ट केले आहे। पोलिसांनी मात्र या संबंधानं अद्याप ही 173(1) मधील जी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून किंवा ईमेलद्वारे येणारी FIR याबाबत अद्याप ही फार मोठी प्रगती केलेली नाही। 0 नंबरने 0 नंबरने इररेस्पेक्टिव्ह ऑफ ज्युरिडिक्शन असं स्पष्ट केलेलं असतानाही अनेक बाबतीमध्ये 0 नंबरने गुन्हे दाखल करण्याचं महाराष्ट्रामध्ये प्रमाण किंवा अन्य राज्यात सुद्धा कमी आहे। याबाबत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। परंतु त्याशिवाय या 173 मध्ये तरतूद केली की ज्या अपराधाला 3 वर्षापेक्षा कमी नाही आणि 7 वर्षापेक्षा जास्त नाही किंवा 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेला जे अपराध आहेत त्याच्याबाबत जर अपराध घडला आहे किंवा नाही याबाबतची प्राथमिक चौकशी करण्याचे बंधन हे 2 आठवडे किंवा 15 दिवसामध्ये करण्याचं जे बंधन आहे त्याबाबत SOP NCRBच्या माध्यमातून आणि माननीय पोलीस महासंचालक कार्यालयातून प्रकाशित करण्यात आली होती। परंतु त्याबाबत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होत नाही असे दिसून येते। कारण काही प्रकरणामध्ये 54 दिवस, 60 दिवस, 90 दिवस झाले तरी त्याबाबतच्या प्राथमिक चौकशीचा निर्णय ना पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ना संबंधित SDPO किंवा ACP घेत आहेत। हे असे अनेक त्रुटी आहेत। तर टाईमलाईन जो या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील जो महत्त्वाचा घटक आहे त्यामधील महत्त्वाचा घटक तो या ठिकाणी स्पष्ट करून सांगण्याची पुन्हा एकदा आवश्यकता आहे। कारण गुन्ह्यांचा तपास हा विशेषतः रिमांड घेण्याबाबतची जी मुदत आहे ती आता बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना माहीत झाली। 40 दिवस आणि 60 दिवसाच्या आत कोणत्याही वेळी तुम्हाला 15 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेता येईल। त्याचबरोबर पोलीस अधिकारी यांनी फिर्यादीला किंवा पीडित व्यक्तीला किंवा तक्रार देणाऱ्या व्यक्तीला तपासाची प्रगती
FIR दाखल झाल्यापासून 90 दिवसामध्ये द्यावयाचे आहे हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 193(3) मधील रोमन 1 आणि 2 मध्ये स्पष्ट केलेलं आहे, परंतु त्याबाबतची सुद्धा प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही। अनेक व्हिक्टीम, फिर्यादी, तक्रारदार यांना या संबंधाने कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आणि दिली असेल तर अत्यंत त्रुटक पद्धतीने दिली असेल, परंतु ही माहिती सविस्तर दिली पाहिजे, कारण हा कायदा केवळ व्हिक्टीम ओरिएंटेड सुद्धा आहे हे बाब लक्षात घेणं आवश्यक आहे। पीडित व्यक्तीला काय आपल्या तपासामध्ये झालेलं आहे हे समजत नाही। अनेक सायबर क्राईमचे असे गुन्हे आहेत की ज्याची तक्रार 3-3 महिने, 6 महिने, वर्ष झालं आता तरीसुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी त्या संबंधित फिर्यादींना कळवलेलं नाही की तुमच्या फ्रॉडबद्दल काय झालेलं आहे, सायबर फ्रॉडबद्दल काय झालेलं आहे, ही बाब विसरलेली आहेत। त्यामुळे ही जी टाईमलाईन आहे प्राथमिक चौकशीची 14 दिवस, 2 आठवडे आणि फिर्यादीला माहिती देण्याची तरतूद याबाबत त्यांनी फार असं गांभीर्याने घेतलेलं नाही। त्याशिवाय जी झडती प्रक्रिया आहे ती संपूर्ण ऑडिओ व्हिडिओग्राफी करून करायची आहे, हे सुद्धा फार चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होत नाही असं दिसून येत आहे। आणि त्यामधूनच मग भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 103, 105, 185, 186 मधील जी 48 तासाची मुदत आहे, कोणत्याही प्रकारची घेतलेली झडती ही न्यायालयामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून 48 तासाच्या आत सादर केली पाहिजे, त्याबाबतचं विशेषतः पालन होत नाही। काही ठिकाणी अद्याप 7 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त झाल्या शिक्षा असलेल्या अपराधामध्ये घटनास्थळावरती फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्टची टीम येत नाही, आली तर ती खूप उशिरा येते आणि तोपर्यंत महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे कामकाज ज्या उपलब्ध साधनाच्या सहाय्यानं करणं शक्य आहे ते केले जातं। त्यामुळे या टाईमलाईनचं बंधन, घटनास्थळावरची भेट, ऑडिओ व्हिडिओग्राफी, रेकॉर्डिंग, त्याची माहिती न्यायालयाला देणे, आरोपीला सुद्धा फेअर इन्व्हेस्टिगेशन म्हणून ती माहिती देण्याची तरतूद आहे। या संबंधानं जोपर्यंत पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार हे आपल्या अधिपत्याखालील अंमलदारांना चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण देऊन सक्ती करत नाहीत, तोपर्यंत त्याबाबतचा आढावा हा थोडासा अपुराच राहणार आहे असे दिसून येते। त्यानंतर मग भारतीय न्याय संहितेमधल्या वेगवेगळ्या अपराधांच्या कलमांची जी काय तरतूद आहे त्यामध्ये विशेषतः ज्या अपराधामध्ये अनेक उपकलमांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या उपकलमाच्या आधारे या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवणं अवघड आहे। अतिशय म्हणजे किचकट अशी प्रक्रिया सुरू झालेली आहे। उदाहरणार्थ 189 मध्ये 1 ते 8 वेगवेगळी उपकलम आहेत, 115 मध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकलम आहेत। त्यामुळे काय होत आहे नेमकंपणानं लक्षात ठेवायला खूप अवघड जात आहे। त्याशिवाय 5,000 पेक्षा कमी किमतीची चोरी ही NC स्वरूपाची केली असल्यामुळे त्याबाबत सुद्धा जनतेमधून नाराजी आहे। 5,000 पेक्षा कमी किंमत लावून काही महत्त्वाच्या आणि मोठ्या किमतीच्या वस्तूंना सुद्धा, अगदी लॅपटॉपसारख्या वस्तूला किंमत 5,000 पेक्षा कमी लावून ती NC मध्ये आणली जात आहे। त्यामुळे तपासाचा हेतू किंवा फिर्यादीला, व्हिक्टीमला द्यायचा जो दिलासा आहे, न्याय आहे, तो कुठेतरी थोडासा कमी होत आहे असं दिसून येत आहे। त्याशिवाय महिला अत्याचाराच्या संबंधाने जे गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्यांच्या संबंधाने जी काही तरतूद आहे या तरतुदीच्या आधारे प्रभावीपणे अंमलबजावणी होत असली तरीसुद्धा न्यायालयांची संख्या कमी असल्यामुळे, विशेष न्यायालयांची संख्या कमी असल्यामुळे पोक्सो ॲक्ट आणि महिलांवरील अत्याचाराचे खटले हे फार गतीने सुरू आहेत असं दिसून येत नाही। त्याला अनेक कारणे आहेत, त्यामध्ये केवळ पोलीस किंवा न्यायालय जबाबदार नाही, सरकारी वकील आहेत, आरोपींचे वकील आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे न्यायालयीन प्रक्रियेमधले अर्ज आहेत, त्यांचा निर्णय होणे, या सर्व बाबी अडथळ्याच्या शर्यती पार करताना येणार आहेतच। तथापि महिलांच्या विरुद्ध होणारे गुन्हे आणि त्यामधील आरोपींना जर चांगल्या पद्धतीनं जर बसवायचे असेल तर निश्चितपणानं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर या ठिकाणी काही गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे। 24 तासामध्ये एखादा गुन्हा
चार्जशीट करणे आणि त्यानंतर पुन्हा ती प्रक्रिया रखडत राहणे ही बाब योग्य नाही. त्याशिवाय पोलिसांच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या म्हणजे ज्या पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांनी शासकीय कर्तव्य करताना किंवा तपास करताना किंवा कायद्याची अंमलबजावणी करताना जे सदहेतूने आणि योग्य काळजी घेऊन लक्ष देऊन काम केलेलं आहे, तरीही काही चूक झाली असेल तर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध काही गुन्हे दाखल झाल्यास त्याला अटकेपासून कायदेशीर संरक्षण देण्याची अधिसूचना कलम 42(2) प्रमाणे महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 काढलेली आहे. त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 197(1), 2, 3 मधील अधिसूचना ही नव्याने काढण्याची आवश्यकता आहे. तथापि BNSSच्या कलम 531 मधील तरतुदीप्रमाणे जोपर्यंत अशा अधिसूचना काढल्या जात नाहीत तोपर्यंत जुन्या कायद्यातील ज्या संरक्षणाच्या तरतुदी आहेत आणि अधिसूचना आहेत त्या अंमलात राहणार आहेतच. तथापि ग्रामीण भागामध्ये काय आहे की अप्पर पोलीस अधीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 15 खाली विशेष कार्यकारी दंडाधिकारी नेमलेले आहेत. मोठ्या जिल्ह्यामध्ये 2 आणि छोट्या जिल्ह्यामध्ये 1 असे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या कामाचा व्याप आणि वेगवेगळ्या भागामध्ये दौरे असल्यामुळं या कायद्याची जी प्रतिबंधक कारवाईची प्रक्रिया आहे ती सुद्धा प्रभावीपणे राबवण्यामध्ये अडचणी येत आहेत. तर हे अधिकार पुन्हा एकदा मूळ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण भागामध्ये आणि आयुक्तालयामध्ये हे अधिकार सहाय्यक पोलीस आयुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्याकडून केंद्र शासनाला गेल्याशिवाय या संबंधातील तरतूद किंवा बदल करता येणार अवघड आहे. त्याशिवाय पोलिसांना अनेक गुन्ह्यांना प्रतिबंध करत असताना पूर्वी महाराष्ट्रामध्ये 1984 पासून CRPC कलम 151(3) मध्ये एक अमेंडमेंट करून त्याला शासनाची मान्यता घेऊन म्हणजेच केंद्र शासनाची मान्यता घेऊन पहिले 15 दिवस आणि त्यानंतर आणखीन आवश्यकता असेल त्या परिस्थितीप्रमाणे 15 दिवस असे एकूण 30 दिवस एखाद्या व्यक्तीला जो दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत आहे, बेतात आहे, तशा प्रकारचं योजना आखलेली आहे अशा व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचे अधिकार पोलिसांना होते. परंतु त्याबाबतची तरतूद ही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये नसल्यामुळे पोलिसांना अशा प्रकारची स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया जी आहे ती थोडीशी अडचणीची ठरलेली आहे. त्यामुळे अनेक सराईत गुन्हेगार हे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे यांना फायदा मिळत आहे. तर अशा प्रकारचे नवीन अमेंडमेंट महाराष्ट्र शासनाकडून करण्याची प्रस्ताव विचाराधीन ठेवावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्याशिवाय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 172 मध्ये मात्र पोलिसांना नव्याने जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार बऱ्याच अंशी अंमलदार आणि अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. कोणतीही व्यक्ती पोलिसांच्या कायदेशीर आणि प्रतिबंध करण्यासाठी एखाद्या अपराधाला किंवा शांतता भंगाला प्रतिबंध करण्यासाठी दिलेल्या वाजवी निर्देशांचे पालन करणार नसेल तर अशा प्रकारच्या व्यक्तीला पोलीस हे त्या ठिकाणी स्थानबद्ध करू शकतात, तिथून त्याला उचलू शकतात, त्याला बाजूला घेऊन जाऊ शकतात, 24 तासपर्यंत त्याला ते स्थानबद्ध करून ठेवण्याचे अधिकार कलम 172 प्रमाणे दिलेले आहे. परंतु हे अधिकार पोलिसांकडून फार चांगल्या पद्धतीनं अंमलात आणले जात नाहीत असं दिसून आलेलं आहे. त्याशिवाय मग आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील एक महत्त्वाचं भारतीय साक्ष अधिनियमामधील इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स किंवा डिजिटल रेकॉर्ड याबाबत भारतीय साक्ष अधिनियम कलम 63(4) मधील जे प्रमाणपत्र विहित नमुन्यामध्ये म्हणजेच पार्ट A आणि पार्ट B मध्ये द्यायचं आहे ते संबंधित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडून देण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचं प्रात्यक्षिक, त्याबाबतचा सराव हा पोलिसांना होण्याची आवश्यकता आहे. ई साक्षीमध्ये आता अलीकडे अनेक पोलीस अधिकारी चांगल्या पद्धतीने केलेला पंचनामा, तिथे घेतलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोटोग्राफी आणि इतर कागदपत्रांची माहिती न्यायालयामध्ये सादर करत आहेत. ही एक जमेची बाजू आहे. तर अशा प्रकारे मी थोडक्यात 15 मिनिटांमध्ये हा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे.
याबाबतचा आणखीन एक 15 मिनिटाचा व्हिडिओ आम्ही पुन्हा करणार आहे, कारण त्यामध्ये न्यायालय, सरकारी वकील, आरोपींचे वकील आणि तुरुंग व्यवस्थापन तसेच विक्टिम पीडित व्यक्तीच्या संबंधाने या कायद्याच्या काय ज्या अपेक्षा आहेत कायद्याच्या अंमलबजावणी संबंधानं त्याबाबतचा वेगळा व्हिडिओ मी नंतर करीत आहे. धन्यवाद.